विकेटला नमन करतायत, दीपक सर देखील विकेटला नमन करतायत, रवी सर विकेटला नमन करतायत आणि त्यांच्यावर आलेली संपूर्ण टीम इथे मात्र प्रणाम करतायत, वंदन करतायत, आशीर्वाद घेत आहेत. कारण की या मातीने भरपूर काय दिलंय, भरपूर काय दिलंय. आणि प्रवीण सर अगदी आपण पाहतो की आपण साक्षीदार आहोत. गेली 15-20 वर्ष झाले या मातीचे आणि या मातीने प्रत्येकाला काय काय दिलंय. मग शैक्षणिक क्षेत्रामध्ये असू द्यात, राजकीय क्षेत्रामध्ये असू द्यात, सामाजिक क्षेत्रामध्ये असू द्यात किंवा व्यावसायिक क्षेत्रामध्ये असू द्यात, या मातीने कधीच कुणाला कमी पडून दिलं नाहीये. आणि ह्या सर्व गोष्टींचे साक्षीदार आपण सर्व आणि हे सर्व तमाम क्रीडा रसिक आज मात्र अजून एक मोठ्या क्रीडा स्पर्धेंना इथं मात्र उपस्थित राहून खूप साऱ्या शुभेच्छा देतात. एक देखणं दृश्य, एक मनाला भावणारं दृश्य आज मात्र यांच्या सर्वांच्या साथीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या सर्वांचाच आपण करूयात मनपूर्वक आभार. क्रिकेट आणि क्रिकेटच्या माध्यमातून तमाम युवक पिढीला संघटित केलं जाऊ शकतं का, सामाजिक चळवळीमध्ये आणलं जाऊ शकतं का, या संपूर्ण ताकदीचा वापर या देशाच्या एकात्मतेला, संघटनेला दिलं जाऊ शकतं का. आणि हेच काहीसं बळ देण्याचं काम ही स्पर्धा आणि कळंबोली क्रिकेट असोसिएशन करते याच्यात शंकाच नाहीये. एक वेगळ्या उंचीवरती कळंबोलीचं क्रिकेट घेऊन जायचंय. खेळापुरता मर्यादित न राहता खेळाच्या माध्यमातून एक कुटुंब बनवलं गेलंय, जे मात्र प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आवर्जून धावत येतं. आणि हेच एक मोठं मूर्तिमंत उदाहरण या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. परंतु विकेटचं इथं पूजन झालेलं आहे. त्यानंतर आपण व्यासपीठाचा उद्घाटन सोहळा देखील पार पाडणार आहोत. तमाम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून तानाजी साहेबांना विनंती असेल की यायचं आपण. त्यानंतर तमाम मान्यवरांचे इथे मात्र छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. तर जरूर आपण पाहतोय की व्यासपीठाचा उद्घाटन सोहळा हा देखील इथं पार पाडला गेलाय. बसून घ्यायचं, आपल्या सर्वांना विनंती असेल की आपण बसून घ्यायचंय. मॅच चालू करायची प्लीज. चला मॅच चालू करायची प्लीज. पहिला चेंडू इथे मात्र सुहास करे सुरुवात केली आहे षटकाराने. फाईनच्या डोक्यावरून आलाय दणदणीत हॅलो किड्स चषक षटकार. अजून एक अफलातून टायमिंग इथे मात्र साधलं गेलंय. सुहास करे मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी करतात. पहिले 2 चेंडू आणि पहिल्या 2 चेंडूंवरती मात्र 2 मोठे फटके पाहायला मिळतात. यावेळेस मात्र आपण पाहतो की हेलिकॉप्टर फिरवला गेलाय आणि लँड मात्र कुठं होतोय, थेट प्रेक्षकांमध्ये. हॅलो किड्स प्री स्कूल चषक 2025 ची देखणी पर्वणी आपल्या जरूर पाहायला मिळते. आणि व्यासपीठावरती उपस्थित आमचे सर्व मान्यवर अतिथी यांचं मात्र आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. तर दीपकजी चव्हाण सर असतील, रवी प्रसाद सर असतील, विजयजी खानोकर साहेब असतील, प्रदीपजी कर्मकार असतील, नामदेवजी पुकळे साहेब असतील, निलेशजी भगत असतील, विजय सिंग असतील, राजन सिंग, संदीप सिंग आणि संपूर्ण मान्यवरांचं मात्र करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत. लोअर फुलटा चेंडू फसलाय जाळ्यामध्ये. सुहास करे फसलाय. हो यस, जी विकेट पाहिजे होती ती विकेट पाहायला मिळाली. पंच विनोद भाऊ काहीतरी विचार करतायत. नक्की चेंडू आलाय कुठे. दोन्ही पंच इथे मात्र चर्चा मसलत करतायत. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर अतिथी यांचा मात्र एक विशेष स्वागत सत्कार इथे पार पाडला जाणार आहे. अतिथी देवो भव ही तमाम हिंदुत्वाची या महाराष्ट्राची ओळख आणि हीच ओळख आज मात्र इथे स्वीकारली जाईल. तर इथे मात्र आपण पाहतो फलंदाज सुहास करे मात्र बाद झालेत. पहिले 2 चेंडू 2 मोठे फटके, परंतु त्यानंतर सुहासला दाखवले तंबूचा रस्ता. कौतुक करावं लागेल राजू यांचं, ज्यांनी मात्र अनुभवाचा वापर योग्य वेळेवरती केलाय. तर निश्चित स्वरूपाने इथे मात्र आपण पाहतोय की सुहास बाद झालेत आणि कमालीची गोलंदाजी म्हणावं लागेल, कमालीचा कमबॅक म्हणावा लागेल.
एक मोठी विकेट इथे मात्र संपादित केली गेलेत. जय मल्हार फोर्स फिटनेस संघ ज्या शोधामध्ये होत्या ती शोध मोहीम इथे मात्र पूर्ण झाली. परंतु कौतुक करावं लागेल सुहास यांचं, कारण की पहिल्या 2 चेंडूंवरती काय कमालीचे स्ट्रोक खेळले होते अक्षरशः. तर जरूर इथे मात्र आपण पाहतोय की कमबॅक 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 गरजेचा होता. कमबॅक पाहायला मिळतो. थोडासा स्पीडअप करायचा मित्रांनो, वेळ कमी आपल्याकडे. प्लीज 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 वारंवार तुम्हाला आम्ही विनंती करतो, थोडासा स्पीडअप करा, थोडासा स्पीडअप करा. राजू टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू, एक नॅचरल त्यांच्याकडे आउट स्विंग आहे. इन स्विंग खूप चांगला आहे राजू यांचा. नवी मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि राजू यांच्याबरोबर जेव्हा तुम्ही भेटाल त्यांच्याशी बोलाल तर कोणच म्हणणार नाही की हे पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. एवढे शांत स्वभावाचे राजू आहेत, परंतु तेवढीच त्यांची गोलंदाजी आक्रमक आहे मित्रांनो. फसवा चेंडू, फसवलाय फसवलाय, बीट केलाय. आधीच उल्लेख केला होता, व्हेरिएशन यांच्याकडे आहे. थोडासा चेंडू हलकासा मात्र बाहेर निघतोय. बीट केले सचिन कारवार यांना आणि अक्षरशः आपण पाहतोय की परिवर्तन परिवर्तन वेगावरती कंट्रोल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. तर इथे मात्र वाईट बॉल आला. यस मित्रांनो, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो स्मार्टफोन अर्थात गॅलेक्सी F05 मॅन ऑफ द टुर्नामेंटचा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जुडला गेलाय. आणि कोण होणार या मोबाईलचा भाग्य विजेता? कोण आज या मोबाईल वरून आपल्या घरी फोन लावणार पहिला? आतापर्यंत आपण पाहिलं की बाईक दिली गेली, बाईकवर बसून घरी गेले, सायकल दिली, सायकलवरती बसून घरी गेले, परंतु आज मोबाईल दिला जाणार आहे आणि पहिला फोन कोणाला लावला जाणार आहे हा देखील प्रश्न विचारला जाणार आहे. आणि हा मोबाईल आणि मी तर म्हणेल की हे बक्षीस ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सुपूर्द केले गेले अर्थात स्टॉक मार्केट किंग रवी सर यांचं कौतुक करावं लागेल. त्यांनी मात्र ही ट्रॉफी आणि एक वेगळं आपल्याला आज उपक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. रवी सर यांच्यावर सांगायचं म्हणलं तर शब्द अपुरे पडतात. अगदी सुरेश रायना देखील ज्यांना फॉलो करतो आणि अगदी कॅनरा बँकचे सीईओ ज्यांना फॉलो करतात आणि खऱ्या अर्थात सांगायचं म्हणलं तर स्टॉक मार्केट सर्वाधिक मोठा चिंतेचा विषय असतो कधी कधी की बाबा इन्व्हेस्टमेंट करायची कशी. मी तमाम युवकांना आवर्जून या व्यासपीठाच्या माध्यमातून सांगतो, येणाऱ्या भविष्यामध्ये एखादी सुरक्षित गुंतवणूक तुम्हाला करायची असेल, SIP, म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला तुमचा विश्वासाचा, आत्मविश्वासाचा आणि कुठल्या प्रकारे तुमच्याकडून कुठल्या प्रकारची फीज न घेता तुम्हाला मार्गदर्शन करणारा चेहरा आपल्या व्यासपीठावरती आहे. रवी सर, आजच त्यांच्याशी भेटा, त्यांच्याशी मुलाखत घ्या आणि आपला भविष्य सुरक्षित करा. काळाची गरज आहे प्रवीण सर, कारण की सध्याच्या घडीला आपण पाहतोय की सकाळ उद्याची पाहायला मिळेल याची शाश्वती कोणी देऊ शकत नाही. आणि अशा धावत्या जगामध्ये जर का सुरक्षित राहायचंय तर आर्थिक दृष्ट्या प्रबळ राहणं तेवढंच गरजेचं आहे. चर्चा होतील. इथे मात्र आपण पाहतोय स्कोर 19 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि म्हणून तो तुला घेऊन तर इथे मात्र आपण पाहतोय की PTCच्या माध्यमातून तर जरूर आपण पाहतो की आपल्या स्क्रीनवरती PTCच्या माध्यमातून हे चित्र दाखवलं होतं, विहंगम असं चित्र की हा जो मोबाईल आहे जो इथे मात्र दिला जाणार आहे आज मॅन ऑफ द सिरीज साठी अजिंक्य विचार करतायत मला पण खेळलं पाहिजे होतं की काय. येस, मोबाईल आलाय आज. प्रत्येकाची एक अपेक्षा असते बघा, प्रत्येक एक टीम असते आणि त्याचा एक चाहता असतो आणि त्या एका खेळाडूची बॅटिंग पाहण्यासाठी असे असतात. भरपूर असे खेळाडू आहेत ज्यांची बॅटिंग करण्यासाठी कळंबोलीचे रसिक येतात आणि तो खेळाडू जेव्हा त्या टीम मध्ये नसतो तर एक खंत आमच्यापर्यंत व्यक्त करून जातो की आज ते नाहीत, परंतु यावेळेस मात्र बघा सनीच्या बॅटीमधून पाहायला मिळतोय षटकार. बल्ले 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 स्कोर कार्ड वरती 6 धावांसाठी आपल्याला जरूर पाहायला मिळतोय.
आपण पाहतोय की सनी सिंग अर्थातच रबर बॉल स्पेशालिस्ट मैदानाच्या आतमध्ये तळपले तर सागर अनुसे यांच्या विरोधामध्ये केला गेला प्रहार आणि हा मात्र यशस्वी पाहायला मिळतोय. स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय परंतु बीट केले. प्रवीण सर रायगड प्रीमियर लीग संस्करण पहिलं रबर बॉलचं पारगाव या ठिकाणी पार पडतंय आणि जरूर आपण पाहतोय की पहिली मॅच अगदी सुरू देखील झाली आणि भरपूर असे क्रीडा रसिक आहेत जे मात्र आज थेट कळंबोलीच्या मैदानावरतून तिकडे गेलेत कारण की कळंबोलीचे काय खेळाडू तिथे खेळणार आहेत आणि ही फॅन फॉलोईंग आहे, हा फॅन बेस आहे जो मात्र आज आपल्या खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी कळंबोलीचं मैदान आणि पारगावचं मैदान या दोन्ही मैदानावरती पाहायला मिळेल. 27 रन यावेळेस मात्र बॅकफुटला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न पावलांचा वापर केला गेला. पदललित आपल्याला पाहायला मिळते पण तो क्षेत्ररक्षण बघा काय कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. तर निश्चित स्वरूपाने बघा भरपूर असे क्रिकेटचे अभ्यासू आहेत जे मात्र अगदी सर्व खेळाडूंचा जवळून अभ्यास करतात. त्याच्यामध्ये आता सचिन देखील असा विषय बनलाय जो मात्र चर्चेचा विषय बनलाय. 4 स्पर्धा झाल्या तो सचिन कुठे आहे जो आम्ही मागील 3-4 वर्षांपासून सातत्याने शोधतोय. कुठेतरी हरवलाय की काय तो सचिन आणि त्या सचिनला शोध मोहीम मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र आपण पाहतो क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून पाहायला मिळते. किरण आहेत सकाळी प्रॅक्टिस सेशन मध्ये मी त्यांना पाहतो दररोज आणि आज देखील अगदी सकाळी लवकर आले होते प्रॅक्टिससाठी. खूप कमी खेळाडू असतात जेवढे कॉन्फिडंटली पावसाळ्यामध्ये चेंडूवरती जातात हे प्रत्येकाला अवगत नाहीये. किती मोठा खेळाडू असू द्या किती छोटा खेळाडू असू द्या जो त्या मैदानावरती डेली प्रॅक्टिस सेशन मध्ये असतो तो नो डाऊट कॉन्फिडंटलीच आपल्याला पाहायला मिळतो. काय कमालीचा फसवा चेंडू टाकलाय. सागर यांचं कौतुक करावं लागेल. यावेळेस मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सचिन धुंडो रे धुंडो साजना चेंडूला शोधतायत भेटल का कुठे हा चेंडू आणि इथे मात्र नेदाव चेंडू येतोय आणि याचबरोबर सागर अनुसे देखील कौतुक करावं लागेल. अवघ्या 10 धावा दिल्यात एक षटकार खाऊन. काय कमालीचा अफलातून कमबॅक ठेवलाय सागर अनुसे. आतापर्यंत सागर म्हणले तर फलंदाज सागर म्हणले तर क्षेत्ररक्षक परंतु सागर जर का सांगायचं म्हणलं तर आता मात्र एक कमालीचे गोलंदाज म्हणून देखील उभारतायत. आणि एक लहान खेळाडू एक लहान चिमुकला देखील या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि या खेळाडूचं नाव नक्की काय आहे हे आपल्याला पाहावं लागेल. खूप कमी वयामध्ये लॉन्च केलं गेलं या खेळाडूला. आस्वाद त्याचं नाव आहे. आतापर्यंत आस्वाद म्हणलं तर आम्हाला मुंबई गोवा हायवे लेफ्ट साइडचं एक हॉटेल आठवतं परंतु आता मात्र हा आस्वाद मैदानाच्या आतमध्ये त्याची आठवण काढून देतोय. तर जरूर आपण पाहतोय क्रिकेटचा आस्वाद तो देखील घेतोय आपण देखील घेऊयात आणि तमाम क्रीडा रसिक देखील घेत आहेत. तर 2 षटकं झालेत 29 धावा फलकावरती आलेत. यावर्षी जर का सांगायचे म्हणलं तर काही चेहरे उभारून आलेत ज्यांनी मात्र आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून एक वेगळं वलय निर्माण केले. त्याच्यामध्ये रबाडा असतील त्याच्यानंतर जर का म्हणायचं आयुष असतील त्याच्यानंतर जर का सांगायचं म्हणलं तर आता सागर अनुसे. आतापर्यंत सागर यांना फक्त फलंदाजीसाठी आपण पाहत होतो परंतु रबर बॉल फॉर्मॅटमध्ये त्यांची गोलंदाजी प्रत्येकाला एक आपुलकीचा प्रश्न बनली. आदित्य आज पाहायला मिळत नाहीये तिथे. आदित्य कुठेतरी मिसिंग पाहायला मिळत आहेत. गोलंदाज अजय वाईड यॉर्क स्पेशलिस्ट म्हणून सातत्याने चर्चा असते आणि पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय की वाईड +1 अशा 2 धावा पाहायला मिळत आहेत. प्रचंड मोठी गर्दी आता मात्र जरूर पाहायला मिळते. प्रवीण सर पावसाळे दिवस चालू आहेत परंतु पाऊस गेलाय कुठे पाऊस नक्की गेलाय कुठे हाच एक शोध मोहीम चालू आहे. आणि मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये चेंडू. या वर्षी जर का सांगायचं म्हणलं तर एक भारतीय म्हणून एक क्रिकेटचा चाहता म्हणून प्रवीण सर भरपूर काय पाहायला मिळालं. RCBला ट्रॉफी पाहायला मिळाली. साऊथ आफ्रिकेकडे वर्ल्ड कप पाहायला मिळाला. उन्हाळ्यात पावसाळा आणि पावसाळ्यात उन्हाळा देखील पाहायला मिळाला. म्हणजे मित्र असं म्हणेन की आयुष्यामध्ये जन्म घेतल्यानंतर ज्या प्रश्नांची आपल्याला शोध मोहीम असते खेळाडू म्हणून ते सर्व काय आपल्याला पाहायला मिळालंय. अजून काय काय पाहायला मिळणार आहे. अजून 6 महिने बाकी आहेत. 33 धावा फलकावरती आहेत.
33 रन धाव फलकावरती. अजून एक कमालीचा चेंडू, परंतु आय थिंक ऑस्ट्रिकच्या खूप लांबून जातोय. थोडासा चेंडूला टर्न करतायत की काय. तर सचिन इथे मात्र थोडेसे बॅकफुट वरती पाहायला मिळत आहेत. तब्बल ही त्यांची 34 स्पर्धा आणि 4 स्पर्धेमध्ये ॲज अ ओपनरच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय. आणि स्कोर आपण पाहतोय 36. रन धाव फलकावरती आपण पाहतोय. अजय मात्र जरूर आपण पाहतोय की थोडेसे लाईन आणि लेंथ वरून भरकटलेत की काय म्हणावं लागेल. खूप कमी वेळेला अजय अशा प्रकारच्या चुका करतात, परंतु कमबॅक केला जाणार त्याची शंका नाहीये. चला थोडंसं स्पीडअप करायचं. प्लीज विनंती करतोय मी तुम्हाला. विनंती असेल मित्रांनो, चला लवकर थोडासा स्पीडअप करायचा आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. अतिरिक्त वेळ दवडला जातो, भरपूर वेळ घेतला जातो. एवढा वेळ नाहीये. थोडंसं सहकार्य करायचं, थोडंसं स्पीडअप करायचं. प्लीज विनंती करतोय. अजय पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असतील. सनी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहतोय. नीटच्या संपर्कामध्ये चेंडू येत नाहीये. पंचांच्या अगदी पाठीमागे चेंडू येतोय शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडूला जोपर्यंत गॅदर केलं जाईल तोपर्यंत आपण पाहतोय की एक पेक्षा जास्त काही नाहीयेत. आणि निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की सचिन जरी फॉर्म मध्ये नसेल, परंतु धावा येत आहेत धाव फलकावरती. योगेश एक जमेची बाजू आहे. 37 रन. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ अद्याप देखील येणं बाकी आहे. व्यासपीठावरती आपण पाहतोय की आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब देखील आमच्या समेत जुडले गेलेत. पनवेल महानगरपालिका आणि कळंबोली क्षेत्र या परिसरातील विविध विषय मार्गी लावत असताना मात्र त्यांची भूमिका ही सदैव परखड राहिली आहे. आणि नुकतंच जर का सांगायचं म्हणलं तर हे मैदान कळंबोलीकरांसाठी निशुल्क खुलं राहिलंच पाहिजे. आणि यासाठी मात्र आपण पाहतोय की अगदी आयुक्त साहेबांच्या भेटीगाठी असतील किंवा एक प्रतिज्ञापत्र असेल आणि निवेदन असेल आमदार साहेबांना, या सर्व गोष्टी मात्र स्वतः आवर्जून पुढाकाराने करतायत. कळंबोली आणि कळंबोलीचं क्रिकेटवरती असलेलं प्रेम. आणि विशेष करून मी असं सांगेल की फक्त आणि फक्त क्रिकेट नव्हे, सकाळी या मैदानावरती या तुम्ही. अगदी डिसेंबर पासून ते जुलै पर्यंत पोलीस भरती असेल, व्हॉलीबॉल असेल, फुटबॉल असेल, असे विविध क्रीडापट्टू या मैदानावरती सातत्याने प्रॅक्टिस करतात. आणि या सर्वांसाठी हे मैदान सदैव खुलं राहिलं पाहिजे, निशुल्क. हीच एक मनामध्ये असलेली भावना आणि सदैव याच गोष्टींचा मात्र पुढाकार घेत दिलेला लढा हा साहेबांचा येणाऱ्या भविष्यामध्ये यशस्वी होईल याची शंका नाहीये. परंतु एक कळंबोलीचे जबाबदार नागरिक म्हणून आपली देखील एक भूमिका आहे मित्रांनो. रणधुमाळी 2026 ची अर्थात पनवेल महानगरपालिकेची येते आणि पुन्हा एकदा एक आपला हक्काचा माणूस त्या मैदानावरती उतरतोय आणि आपल्या सर्वांचं प्रेम आणि आशीर्वाद त्याच्या पाठीशी ठामपणे देणं ही आपली देखील भूमिका आहे. म्हणून तमाम क्रीडा रसिकांना, खेळाडूंना, मायबाप जनतेला, युट्यूबच्या माध्यमातून जे जुडले गेलेत प्रेक्षकांना आवर्जून विनंती करतोय, विजय शेठ खानावकर साहेब यांच्या पाठीशी पुन्हा एकदा ठामपणे उभा राहण्याची गरज आज काळाची गरज बनलाय. म्हणून आजच त्यांना आपण शाश्वती देऊया त्या व्यासपीठाच्या माध्यमातून. साहेब तुम्ही पुढे चला, आम्ही तुमच्याबरोबर सदैव आहेत. आणि आज निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की क्रिकेटच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये पोचलेले हे व्यक्तिमत्व आज आवर्जून मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आज एक विनंतीला मान देऊन या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला आणि स्पर्धेला मात्र कुठेतरी शोभा वाढवण्यासाठी ते मात्र जुडले गेलेत. 44 धावा फलकावरती. 4 चेंडूत झालाय खेळ समाप्त. अजय यांचं षटक भरपूर लांब लचक चाललंय मित्रांनो. भरपूर मोठं षटक हे आपल्याला पाहायला मिळतंय. याआधी रबाडा यांनी असा प्रकारचा उपक्रम केला होता. 14 चेंडू टब्बल डिलिव्हर केले होते त्यांनी आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की अजय आता खूप लांब लचक षटक डिलिव्हर करतायत. यावेळेस मात्र सनीच्या बॅटीमधून फटका कमालीचा. टायमिंग अचूक 6 धावांसाठी मित्र दीपक षटकार. आणि या षटकारांनीच मात्र 50 धावा देखील पूर्ण झाल्यात आज विजयात. यस केंद्र घ्या. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वाईट बॉलचा इशारा.
तर जरूर विजय शेट यांनी खूप भरपूर एक मोठा मुद्दा आता मात्र डिस्कस केला की पनवेल या ठिकाणी प्रवीण सर जर का सांगायचं म्हणलं तर सुकापूरला अगदी हाकेच्या अंतरावर लागून असलेलं खूप मोठं मैदान, ज्या मैदानावरती 2-3 पिढ्या खेळल्या गेल्या आणि विशेष करून मी असं म्हणाल की स्पेशली प्रकल्पग्रस्तांनी तेथील ग्रामीण खेळाडूने ज्या मैदानावरती आपला अखंड आयुष्य वेळ दिला त्याच मैदानावरती आज पाऊल ठेवायचं म्हणलं तर कुणाची तरी आपल्याला अक्षरशः विचारणी घ्यावी लागते, परवानगी घ्यावी लागते. अशा प्रकारचा प्रकार आमच्या कळंबोलीसाठी झाला नाही पाहिजे आणि याच गोष्टींचा मात्र आपण पाहतो की सातत्याने कुठेतरी लढा आज मात्र आपल्याला यशस्वी होताना पाहायला मिळतोय. 54 धाव फलकावरती 3 षटकांचा झाला खेळ समाप्त. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि अनिश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की चाचपळत का होईना, धडपड करत का होईना, रणजित कट्टे पाटील किंग्स 11 संघ खूप वेगाने पुढे निघतोय. आणि हो, अमन देखील अधोरेखित करतायत एक गोष्ट की 3 मॅचींची कसरत आज मात्र पूर्णत्वाला येणार आहे. पहिला विजयाचा डंका इथे मात्र वाजवला जाणार का? कारण की मागील 4 स्पर्धेपासून पहिल्या विजयाच्या शोधामध्ये स्पर्धेच्या नव्हे सामन्याच्या या गोष्टी होतात क्रिकेटमध्ये. ज्या वेस्ट इंडिजने संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये अधिराज्य गाजवलं, ज्यांचा विजयरथ कोणच थांबवत नव्हता, त्यांचा विजयरथ कपिल देव यांनी 1983 मध्ये थांबवला, भारताने थांबवला आणि त्या वेस्ट इंडिजची आज हालत अशी झाली आहे की 11 खेळाडू जमा होत नाहीयेत. क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी घडत असतात. क्रिकेटमध्ये कधीच कोणी मोठा नाहीये, क्रिकेटच सदैव मोठा आहे आणि जो खेळणार तो जिंकणार याच्या शंका नाहीये. चला लवकर 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 थोडासा स्पीडअप करायचा आहे. प्लीज 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 थोडासा वेग वाढवायचा आहे. 54 धाव फलकावरती झाल्या. 3 षटकांचा झालाय खेळ समाप्त. 6 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. सनी लय मध्ये पाहायला मिळालाय भरपूर दिवसानंतर. पाजे इन द फ्लो असा म्हणावं लागेल मित्रांनो. चला 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 लवकर लवकर लवकर. आज सूर्य देवता देखील आपल्या साक्षीला उभा राहिलाय आणि वरुण राजा कुठेतरी सुट्टीवरती गेलाय की काय? तर यस, जरूर पुढील सामना त्याचा टॉस आपण करणार आहोत. आर्यन वर्सेस संघर्ष ए. शिवा बॉलिंग मार्क वरती. राजे कंपाऊंड आणि राजे कंपाऊंड मध्ये जाल तर शिवा हे नाव भरपूर चर्चेत असतं. गणेश उत्सव असू द्यात किंवा नवरात्र उत्सव असू द्यात किंवा एखादा सामाजिक उपक्रम असू द्यात, शिवा मात्र तिथं भरपूर ऍक्टिव्हेट असतो आणि शिवा इथे मात्र बॉलिंग मार्कवरती आलेत. एजे अकॅडमीमध्ये सातत्याने सराव सत्रामध्ये सातत्याने ऍक्टिव्हेट होते आणि आता मात्र आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये आता इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत. 56 धाव फलकावरती. खूप लांब लचक असा रनअप आहे. सुरेश मोहिते यांच्या देखील रनअपला तोड दिली यांनी. राईट ओव्हर द विकेट. शिवा वेग 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 प्रचंड वेग मात्र पाहायला मिळतोय. कमालीचा वेग, खूप चांगली कन्सिस्टन्सी म्हणावं लागेल वेगावरती स्वारून. बघा आज पाऊस कमी आहे तर रनअप घेताना कुठल्याही प्रकारची टंचाई नाहीये. तर आज रनअप गोलंदाज पाहिजे तसा घेऊ शकतात कारण की आज पाऊस कमी आहे. वाईट बॉलचा इशारा इथे मात्र सागर आमच्यापर्यंत इशारा दर्शवत आहेत. 57 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. पाऊस पूर्णपणे थांबलाय. 45 धावांची खेळी पार्टनरशिप इथे मात्र बिल्ड केली गेली, ज्याच्यामध्ये सनी यांचं कौतुकास्पद योगदान आपल्याला पाहायला मिळते. बघा संतोष गोस्वामी सारखा एक विकल्प आहे या संघाकडे, जो मात्र खालच्या फळीमध्ये चांगली बॅटिंग करू शकतो. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सागर तिथे उपस्थित आहेत. खूप चांगले क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळते. शाहिद कपूर यांचा एक मूवी आला होता उडता पंजाब आणि इथे मात्र आपण पाहतो की उडता सागर अनुष्य देखील आपल्याला पाहायला मिळतोय. टाय लगावत आहेत, उंच उडी घेत आहेत. तर जोरी इथे मात्र आपण पाहतोय की शिवा पुन्हा एकदा सज्ज. राईट ओव्हर द विकेट. बॅटीचा आउटसाइड एज घेत चेंडू मात्र डीप थर्ड मॅनच्या दिशेने सरसावतोय. ठीक एज घेतला होता. गणेश इथे मात्र कसरत करतायत
बॅकअप देण्याचा प्रयत्न जरूर करत होते. 3 धावा वेगाने कंप्लीट झालेत मित्रांनो. 61 धावा. 4 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि या 2 चेंडूमध्ये घडणार काय हे जरूर आपल्याला पाहायला मिळेल. परंतु तत्पूर्वी चला विनंती असेल, आर्यन संघाचे संघनायक इथं मात्र उपस्थित झालेत, तर एक विनंती असेल, संघर्ष ए संघाचे संघनायक चला लवकर यायचं, आपण आपल्याला टॉस करायचा आहे. आणि यानंतर मात्र इनिंग ब्रेकमध्ये आपल्या व्यासपीठावरती जे आपले लाडके पाहुणे आपल्यासमोर जुडले गेलेत, या सर्वांचं आपण मात्र एक विशेष स्वागत सत्कार घेणार आहोत, त्यांच्या सहकार्याबद्दल, त्यांच्या योगदानाबद्दल आणि त्यांच्या आजच्या या उपस्थितीबद्दल. दीपकजी चव्हाण सर असतील, रवी प्रसाद सर असतील, विजय शेठ खानवकर असतील, प्रदीपजी कर्मकार साहेब असतील, नामदेवजी पुकळे साहेब असतील, निलेशजी भगत असतील, विजयजी सिंग असतील, रंजनजी सिंग असतील, संदीपजी सिंग असतील आणि त्याचबरोबर आदित्य प्रिया लॉजिस्टिकचे जे सर्व टीम इथे उपस्थित आहेत, या सर्वांचा एक स्वागत सत्कार आम्ही जरूर पार पाडणार आहोत. तर अमन असतील, अनिकेत असतील, अजिंक्य असतील, प्रतीक ठाकूर असतील, अमित सिंग असतील, निलेशजी भगत साहेब असतील, यायचे आपण व्यासपीठावरती, आपली देखील आम्हाला गरज भासेल इथे. यस प्रदीप सर, नो डाऊट. यावेळेस मात्र बॅकफुटला जागा बनवली आहे, पंच केलाय, वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू मात्र सरसावतोय. पहिला चौकार आय थिंक सचिन यांच्या बॅटिंगमधून पाहायला मिळाला या इनिंग मध्ये शेवटच्या बॉलवरती. 66 धावा फलकावरती आल्यात, 67 धावांचं आव्हान ठेवलं गेलं. तर चला व्यासपीठावरती आपण पाहुण्यांचा स्वागत सत्कार सोहळा पार पाडूयात. चला यायचं अमित आइये प्लीज, अजिंक्य, अमनजी, निलेशजी यायचे आपण. तर सर्वप्रथम या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख आयोजक तथा आदित्य प्रिया लॉजिस्टिकचे सर्व आदरणीय दीपकजी चव्हाण सर यांचं आपण या व्यासपीठावरती मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. मी विनंती करेन निलेशजी भगत साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण दीपक सरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आज या व्यासपीठावरती करूयात. खऱ्या अर्थाने सांगायचं म्हणलं तर आदित्य प्रिया लॉजिस्टिक हे फक्त उद्योग क्षेत्रामधलं नाव नव्हे, तर सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत हे नाव पोहोचले. आणि हॅलो किड्सच्या माध्यमातून शिक्षणाची एक वेगळी धुरा ज्यांनी मात्र आपल्या खांद्यावरती पेल घेतली आहे, असे दीपक सर यांचा मात्र इथं स्वागत सत्कार केला गेलाय. त्याच्यानंतर विजय शेठ खानवकर, पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक, यांचा देखील आपण स्वागत सत्कार करणार आहोत. अजिंक्य यांना विनंती असेल, अजिंक्यजी यांच्या शुभ हस्ते आपण विजय शेठ खानवकर साहेब ज्यांनी मात्र या संपूर्ण स्पर्धेला यशस्वी होण्यासाठी आपलं अमूल्य असं सहकार्य आणि वेळ दिला, याबद्दल त्यांचा आपण आभार व्यक्त करूयात. यानंतर मी विनंती करेन अमनजी लोहिया यांना की आपल्या शुभ हस्ते अर्थात रवी प्रसाद सर यांचं देखील आपण व्यासपीठावरती मनपूर्वक सहर्ष स्वागत. आज या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहतोय की सॅमसंग फोन मॅन ऑफ द टुर्नामेंट साठी ज्यांच्या माध्यमातून सुपूर्द केला गेला रवी सर स्टॉक मार्केट किंग यांचं इथं मात्र सहर्ष स्वागत केलं जाते. त्याच्यानंतर आपण पाहतो की प्रदीप कर्मकार साहेब यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करतो. अजिंक्य यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते प्रदीप सरांचं इथे सहर्ष स्वागत करायचं. या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहतोय 2 मोठ्या आणि अप्रतिम दर्जेदार क्वालिटीच्या अर्थातच जी सायकल दिली गेली आहे बेस्ट बॅट्समन साठी, ही प्रदीप सरांच्या हस्ते आपल्याला मिळाली आहे. याबद्दल नक्कीच त्यांचा आपण आभार व्यक्त करूयात. आणि यानंतर बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर साठी, आणि यानंतर दुसरी सायकल बेस्ट बॉलरची ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाली अर्थात नामदेवजी पुकळे साहेब यांचं देखील आपण मनपूर्वक आभार आणि सहर्ष स्वागत करूयात. सदैव दीपकजी यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून या शिक्षण क्षेत्रामध्ये ते देखील काम करतायत. आणि खऱ्या अर्थाने सांगायचं म्हणलं तर नाही नामदेव साहेबांचं दीपक सरांना विनंती असेल, दीपक सरांच्या शुभ हस्ते आपण नामदेवजी पुकळे साहेबांचं व्यासपीठावरती सहर्ष स्वागत करूयात. निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की नामदेवजी पुकळे साहेब प्रत्येक कार्यक्रमामध्ये आदित्य प्रिया लॉजिस्टिक बरोबर उपस्थित असतात. याबद्दल नक्कीच त्यांचा आपण आभार व्यक्त करूयात. त्यानंतर आपण पाहतो की उत्कृष्ट बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट यासाठी मात्र जे आम्हाला पारितोषिक दिले सिंग साहेब अर्थात संदीपजी सिंग साहेब यांचा आपण आभार व्यक्त करूयात. आणि त्यांचं इथे मात्र स्वागत केलं जाईल. अर्थातच प्रतीक ठाकूर यायचे आपण ब्रँडेड कंपनीचे शूज इथे मात्र बेस्ट फिल्डर म्हणून प्राइज ज्यांच्या माध्यमातून आम्हाला दिलं गेलं अर्थातच संदीप सर यांचा आपण आभार व्यक्त करूयात आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूयात.
यानंतर पुढील सन्मान मूर्ती अर्थातच रंजनजी सिंग सर यांचं देखील आपण व्यासपीठावरती सहर्ष स्वागत करूयात। रवी सरांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण रंजनजी सिंग सर यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात। थँक्यू सो मच सर, धन्यवाद तुमचं देखील। यानंतर पुढील सन्मान मूर्ती अर्थात विजयजी सिंह साहब, इनका भी हम तहे दिल से धन्यवाद व्यक्त करना चाहेंगे। आज जो मौजूदगी उन्होंने हमें अर्जित की है मंच के ऊपर। तानाजी सरांना विनंती असेल यायचं आपण, तानाजी साहेब आपण यायचंय। आपले शुभ हस्ते विजयजी यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात। आणि आज आज आपण पाहतो जेवढे आमचे ऑफिशियल्स आहेत त्यांच्या दुपारच्या भोजनाची सोय ही मात्र विजयजी सिंग साहेबांकडून झाली। याबद्दल नक्कीच विजयजी सिंग साहेब तुमचं मी आभार व्यक्त करतो। हे आपले सर्व सन्मान मूर्ति होते, हे आमचे सर्व सत्कार मूर्ति होते। आप सभी का मैं तहे दिल से फिर एक बार धन्यवाद व्यक्त करना चाहूंगा आपके इस योगदान के लिए, आपके इस सहकार्य के लिए। नाउ बॅक टू द डग आउट जिथे मात्र राजन उपस्थित आहेत या पुढील सत्रासाठी आणि या पुढील मॅचसाठी, जे मात्र आपल्या मधुर वाणीतून मॅचचा आखो देखा हाल आपल्यापर्यंत घेऊन येतो। मी थांबतो, मी थोडीशी विश्रांती घेतो। थँक्यू सो मच। निलेशजी भगत साहेब आपलं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो, वेलकम असेल। अजिंक्य अजिंक्य यायचं आपण प्लीज। अजिंक्य यांच्या शुभ हस्ते आपण बाहुबली दुसऱ्या बाहुबलीचा सत्कार करत, छोटा बाहुबली मोठा बाहुबलीचं स्वागत करतोय। येस राजन यायचं आपण, मी थांबतोय। थँक्यू सो मच। पंच ऑफ द बॅट आहे सागर, ऑफ द बॅट लेग बाइट्स। यस बहुत बहुत धन्यवाद प्रशांत। सर्वप्रथम मैं इस मंच पर आए सभी मान्यवरों का मैं राजन सोना तहे दिल से यहाँ पर स्वागत करता हूँ। आपकी सभी की उपस्थिति आज हमें इस मंच पर मिली, इसके लिए मैं आप सभी का तहे दिल से धन्यवाद अदा करता हूँ। आप सभी ने अपना मूल्यवान समय हमें दिया, इसके लिए मैं आपका धन्यवाद व्यक्त करता हूँ। तो मैदान के अंदर दोस्तों फिर एक बार ले चलता हूँ। सेकंड इनिंग का परफॉर्मेंस आप देख पा रहे हैं। जरूर सिरवी क्रिकेट जहां होती थी वो उसका सबसे बड़े पैकर्स हमारे साथ यहाँ पर उपस्थित है। मनीष जी चौधरी साहब हमारे साथ यहाँ पर हैं। और बात की जाए तो बहुत ही जबरदस्त तरीके के गेंदबाज खिलाड़ी भी रह चुके हैं, इनका भी हम तहे दिल से यहाँ पर स्वागत करना चाहेंगे। और इस बीच मैदान के अंदर सेकंड इनिंग के लिए एक बढ़िया परफॉर्मेंस चल रहा है दोस्तों, जहां पर चेज अब करना होगा। चेज इज ऑन है। गेंदबाजी क्रमांक पर गेंदबाज मनीष, मुकाबला राहुल जाधव। अच्छा खिलाड़ी, बहुत ही जबरदस्त तरीके के बल्लेबाज है। ऑफसाइड रीजन में गेंद को खेल के निकाला, खिलाड़ी गेंद के पास पहुंच रहे हैं, पर उसी बीच यहां पर मौका उपलब्ध हुआ है कि 2 रन आसानी से यहां पर पूरे किए गए। तो एक और आज यहां पर इनामों की जो बौछार लगी गई है दोस्तों, जिसमें आप चमचमाती ट्रॉफीज देख रहे हैं। यहाँ पर एक ब्रांडेड फोन गैलेक्सी F005 हमारे साथ में, हमारे हाथ में है। आज देखना होगा कौन अपने वो खुशनुमा पल को आज पहली कैप्चर करेगा, अपनी हैप्पी मूवमेंट। कौन होगा वो मैन ऑफ द मैच का खिताब जो जीतेगा इस पूरी श्रृंखला में और अपने हैप्पी मूवमेंट्स इस ब्रांडेड फोन से कैप्चर करेगा। इसी बीच एक और सौगात यहाँ पर हमारे जो मान्यवर हैं इन्होंने पूरी तरीके से ख्याल रखा है कि जो दर्शक यहाँ पर उपस्थित है इनका भी जो मनोरंजन का पूरा ख्याल रखा गया कि आयोवा कैच के लिए प्रत्येक मैच, हर एक मैच में अगर जो भी बाहर आयोवा कैच पकड़ता है तो 100 रुपए का इनाम रहेगा। अब यहाँ से वो लागू होता है। तो देखिए, गुड लक, अपना आजमाइए, सीमा रख के पास खड़े रहिए। आज अगर आपका दिन होगा तो डेफिनेटली आप एक 100 रुपए के भागीदार बन सकते हैं। पूरी तरीके से अगर बात की जाए तो एक मील आपको पूरी तरीके से कंप्लीट हो सकता है। प्लेयर्स नहीं, सिर्फ जो बाहर खिलाड़ी है उनके लिए नहीं, मेरे हिसाब से जो भी है उन स्टाफ के लिए भी होना चाहिए।
जो क्योंकि 11 के स्क्वाड्स है, अगर खिलाड़ी 12 के हैं तो 15 के हो तो क्या कर सकते हैं। आज पूरे ऑफिस स्टाफ के लिए भी है। आईवा कैच की एक सौगात यहां पर दी गई है, जो भी अगर पकड़ेगा 100 रुपए उसको मिलेंगे। इस बीच सागर प्रयास किया, गेंद को आसमान में खेला, सुहास करे गेंद के नीचे और बहुत ही जबरदस्त, व्हाट अ कैच, व्हाट अ बेटर एंड वन ऑफ द बेस्ट कैच। मैं निवेदन करना चाहूंगा संघर्ष ए वर्सेस आर्यंस। आर्यंस के कैप्टन यहां पर उपस्थित है, संघर्ष ए के कैप्टन। मैं निवेदन करना चाहूंगा कि आपको आना है टॉस के लिए। तो मैदान के अंदर अगर बात की जाए दोस्तों तो कुल टारगेट अब जीतने के लिए 18 बॉल्स 57 रन रिक्वायर्ड। 18 बॉल्स 57 रन एक डिफिकल्ट टास्क जरूर है, बट रबर क्रिकेट में मेरे हिसाब से अड़चन निर्माण नहीं होगी। मैं निवेदन करना चाहूंगा हमारे दीपक सर से कि आपके शुभ हाथों से इस आने वाली मैच का टॉस आपने करना है। हमारे बीच स्कोर हो चुका है कुल 10 रन, 1 विकेट के नुकसान पर 1 ओवर की समाप्ति के बाद। अगली मैच दोस्तों संघर्ष ए वर्सेस आर्यन, इन दोनों ही टीमों के बीच में होने वाला यह मुकाबला। टॉस करने के लिए हमारे सेंटर ऑफ अट्रैक्शन यहां पर उपस्थित है और इस बीच रवि सर, इनके शुभ हाथों से देखिए रवि सर की पूरी जानकारी यहां पर दी गई है प्रशांत द्वारा। अपने भविष्य को सुनिश्चित करने के लिए आज उठाइए एक अपना कदम, जो कि आपके साथ भी, आपके बाद भी, आपके परिवार के लिए पूरा उपयोगिता ठहराएगा जरूर, क्योंकि आज सबसे बूमिंग तरीके से जो रेज हो रहा है, बात की जाए स्टॉक एक्सचेंज, स्टॉक मार्केट, इट्स अ बिग प्लेटफॉर्म फॉर अ पीपल्स हु इज लर्निंग ऑन डेली वेजेस। उन सभी के लिए बहुत बेनिफिशियल है। आप अगर आगे बढ़ते हैं, प्रोत्साहित कीजिए अपने लोगों को, अपने साथियों को। आप देखिए, आपको फाइनेंशियली एडवाइजर के लिए जहां पर पे करना पड़ता है, वहां पर निशुल्क सेवा प्रदान करने का ये कार्य हमारे रवि सर कर रहे हैं। इनके माध्यम से बहुत बड़ा योगदान है। जिन लोगों को मेरे हिसाब से आज ये चीज समझ में नहीं आ रही होगी, मैं निवेदन करना चाहूंगा आप डेफिनेटली आज गूगल के माध्यम से इसका आइडिया लीजिए, क्योंकि आज जो एक फिक्स अर्निंग जिनकी है ना, उनके लिए एक बहुत बड़ा प्लेटफॉर्म है। एसआईपी के माध्यम से, म्यूचुअल फंड्स के माध्यम से किस तरीके से सेफ हैंड्स में और सेफ तरीके से अपने पैसे को आप इन्वेस्ट करते हैं और पूरी तरीके से उसका फायदा आपको आने वाले समय में किस तरीके से मिलेगा, इसका पूरा ज्ञान आपके लिए यहां पर उपस्थित है। देखिए, देख पाएंगे आप हमारे रवि सर, इनके माध्यम से दिया जाएगा। तो मैं निवेदन करना चाहूंगा आज की जो युवा पीढ़ी है उन सभी से कि जुड़िए, जरूर जुड़िए और अपने भविष्य को सुनिश्चित कीजिए। आज ही उठाइए अपना पहला कदम। मैदान के अंदर दोस्तों राहुल यहां पर प्रयास करे, सुहास करे हैं गेंदबाजी पर, और जब जब सुहास करे मैदान पर आते ना दोस्तों, यहां पर मेरे हिसाब से एक्साइटमेंट बढ़ जाती है। गुड पेस ऑफ बॉलिंग, बहुत ही अच्छी तरीके से पेस रखी थी, गेंद में उछाल भरी, खिलाड़ी वहां पर संतोष गोस्वामी के दस्तानों में सेफ कैच है और एक और विकेट का पतन। यहां पर राहुल जाएंगे मैदान से बाहर। डीजे हमारे इस भारत के शौर्य महाराणा प्रताप और ऐसे अनगिनत नाम है दोस्तों। देखिए, आज मैं आप सभी को बताना चाहूँ, आश्चर्यचकित करके छोड़ते हैं हम, पूरी दुनिया को आश्चर्यचकित करके छोड़ते हैं। आज जो हमारी सभ्यता है, पूरी तरीके से कवर ना कर पाऊं, बट जैसे आश्चर्यचकित करने की बात आती है, जब हम किसी को आश्चर्यचकित करने की बात करते हैं, आप रवि सर, किसी रेत को अगर आप अपने हाथ में पकड़ोगे तो वो ढह जाती है, आप उसे दबा कर रख नहीं सकते। पर क्या ऐसी टेक्नोलॉजी लगाई होगी महाराणा प्रताप ने कि आज भी रेगिस्तान में उनका वो किला जगमगाता है, जो कि साक्षी देता है हमने शौर्य की। और ये भारत है, ये जगमगाता भारत है, इन शौर्य वीरों का भारत है। और यहां पर बहुत ही मधुर और बढ़िया संगीत छत्रपति शिवाजी महाराज के सम्मान में भी। देखिए,
विकेट कितनी भी और से क्यों ना घेरे, साहस करके आप डटे रहना, ये हमारे महाराज हमें आज भी बताते, तब भी बताते थे। और इन्हीं के कारण आज जो ये खुले मुख से हम श्वास ले रहे हैं, ऐसे अनगिनत नाम जिनका योगदान इस भारतवर्ष को मिला, जो शौर्य इस भारत माँ के पुत्रों ने दिया है, ये अविश्वसनीय है इनका कार्य, इन्हें हम जीवन भर सराहना करेंगे। तो मैदान के अंदर दोस्तों ले चलता हूं फिर एक बार। यहां पर नए बल्लेबाज गणेश आ चुके हैं, लाजवाब खिलाड़ी है, और उनके सामने अगर बात की जाए तो एक और लाजवाब गेंदबाज। पिक करने का प्रयास था बट एक बैटिंग एक्शन के अलावा और कुछ भी नहीं। डॉट गेंद की समाप्ति। क्लोज कीपर वहां पर आप देख पाएंगे सचिन खारवार, वन ऑफ द परफेक्ट एथलीट दोस्तों, जिनसे थोड़ी नाराजगी यहां पर व्यक्त की गई क्योंकि उनकी बल्लेबाजी एक लाजवाब बल्लेबाज है। जैसे कि सूत्रों के माध्यम से हमें पता चला कि 4 टूर्नामेंट्स हो चुकी हैं बट अब तक जैसा उनका बल्ला चमका नहीं है मैदान पर। कहीं ना कहीं नजरें हैं उनके ऊपर सभी की। गेंद आसमान में है, गेंद के नीचे खिलाड़ी जज करने का पूरा प्रयास, और एक कैच छूटता हुआ गणेश का। एक आसान सा कैच हो सकता था बट कहीं ना कहीं चूक हो गई वहां पर खिलाड़ी से। देखिए एक सेफ हैंड्स वहां पर हमें नजर आ रहे हैं क्योंकि जितने भी खिलाड़ी इस टीम में हमें नजर आ रहे हैं पूरे जिद्दी हैं, पूरी और से जिद्दी हैं, बट इस तरह की कैच अगर छूटेंगी तो कहीं ना कहीं आपके लिए धोखादायक साबित हो सकता है। बल्लेबाज से अगर बात की जाए गणेश थे, इनका खेल दोस्तों, इनके नाम से ही जब ये मैदान के अंदर आते हैं हम सभी को पता लग जाता है कि इसने इस टूर्नामेंट में कैसा परफॉर्मेंस किया था, इसने उस टूर्नामेंट में कैसा परफॉर्म किया था। तो आज अपने सभी खेल को याद करके इस मैदान के अंदर फिर एक बार वैसा परफॉर्मेंस इन्हें दिखाना होगा, क्योंकि अब जीतने के लिए अगर बात की जाए ना तो 12 गेंदे और 52 रनों की आवश्यकता। 12 गेंदे 52, और बल्लेबाजी क्रमांक पर एक तरफ गणेश एक तरफ विनोद, दोनों ही दिलचस्प खिलाड़ी मैदान के अंदर किसी भी क्षण इस मैदान को अपनी ओर खींच लेंगे, शोर को अपनी ओर खींच लेने का ये तजुर्बा रखते हैं, ये पूरी तरीके से ज्ञात है इन्हें। अब देखना होगा क्योंकि उतना आसान तो होगा नहीं बट नेवर गिव अप, ये एटीट्यूड इस मैदान पर खेलने वाले सभी खिलाड़ियों का रहता है। 12 गेंदे 52 की आवश्यकता। नए गेंदबाज साहिल मोहिते, रिसेंटली इनका बर्थडे जरूर हुआ, इन्हें के जन्मदिन की हम ढेर सारी शुभकामनाएं देंगे इस मंच के माध्यम से। साहिल अपने जीवन में एक और अध्याय कंप्लीट कर चुके हैं डेफिनेटली अपने। हेलीकॉप्टर स्कूप का प्रयास था, सन्नी गेंद के नीचे आए और बहुत ही लाजवाब कैच, बहुत ही बढ़िया। और यहाँ पर एक अच्छा समर्पण यहाँ पर देखने मिल रहा है खिलाड़ियों द्वारा, जहां पर कैच छूटी बट उसे इतना हल्के में ले लिया और यहाँ पर थर्ड मैन के रीजन में बहुत ही लाजवाब कैच पकड़ के एक और बल्लेबाज को किया रवाना। अब मैदान के अंदर नए खिलाड़ी का आना होगा, और नए खिलाड़ी अगर बात की जाए दोस्तों तो एक दिलचस्प व्यक्ति हैं ये, हमारे बड़े भाई, हमारे बड़े बंधु। बात की जाए तो ये अपनी सर्विस देते हैं पुलिस डिपार्टमेंट में, बहुत ही जबरदस्त तरीके के क्रिकेटर हैं। स्पोर्ट्स कोटा में भी उनकी तरफ से परफॉर्मेंस हमें देखने मिलती है, और भी अनेक तरीके के क्रिकेट से खेल चुके हैं, बहुत से प्रीमियर लीग से खेल चुके हैं, पूरी तरीके का अनुभव रखते हैं। कलम्बोली का ये प्रसिद्ध मैदान, इस प्रसिद्ध मैदान पर अपनी प्रसिद्धि प्राप्त करी, जिसके माध्यम से इन्हें आज बड़े बड़े कॉल्स आते हैं, उनकी टीम में गिना जाता है इस खिलाड़ी को। यानी आप जहां 11 प्लेयर्स देखें उसमें एक नाम ये राजू, ये भी डेफिनेटली आपको देखने मिलता है। और वो अब मैदान के अंदर आ चुके हैं दोस्तों, अच्छे गेंदबाज के साथ साथ एक अच्छे बल्लेबाज भी हैं। जीतने के लिए अगर बात की जाए 11 गेंदे 52 की आवश्यकता। विकट परिस्थिति, क्या संकट मोचन बनेंगे। प्रयास जरूर किया था पर साहिल मोहिते की गति को मात देना उतना आसान नहीं, बिल्कुल नहीं। क्या लाजवाब गेंदबाजी साहिल मोहिते, ट्रांस मिल चुका है। देखिए बरसाती क्रिकेट में जब बारिश ना हो ना तो ये दोनों टीम के लिए फायदा भी बनता है, और जब बारिश हो तो दोनों टीम के लिए नुकसान भी बनता है। स्लोअर डिलीवरी, थोड़ा फुल टॉस गेंद जरूर थी, बढ़िया सा थ्रो, डायरेक्ट हिट का प्रयास। सन्नी इस बीच चूक कर बैठे, शायद बैकअप में वहां पर कोई खिलाड़ी नहीं था, डायरेक्ट रनआउट करने का इनका प्रयास था। स्टंप पर सीधा निशाना साथ दिया था बट कहीं ना कहीं अचूक तरीके से लग नहीं पाया, और इस बीच अंपायर ऑफ द बैट 22, डेफिनेटली 22 के रूप में 1 रन यहाँ पर, 2 रन यहाँ पर आ चुके हैं। साहिल मोहिते गति पर सवार हैं, लाजवाब गेंदबाजी। वो एक और क्या बात है, बल्लेबाज के पास कोई समय नहीं यहाँ पर मिल पाया, ये गेंद के ऊपर अपना टाइमिंग बल्लेबाजी दिखाने का कोई मौका यहाँ पर उपलब्ध नहीं दिया। बहुत ही लाजवाब, अच्छी तरीके की गेंदबाजी, सटीक, जिसे हम कहते हैं सटीक गेंदबाजी मैदान के अंदर दिखाते हुए साहिल मोहिते। गणेश है गेंदबाजी के लिए, गणेश है सॉरी बल्लेबाजी के लिए। अब 8 गेंदे 49 की आवश्यकता, 8 गेंदे 49। कारपेट के सहायक खेल के निकाला जरूर। इस बीच हमारे बीच दोस्तों मनसे के एक बहुत ही जबरदस्त नेता राहुल जी चौहान हमारे साथ यहाँ पर उपस्थित है। साहेब मैं आपला मनापूर्वक इथं स्वागत करतो।
साहेबांसाठी 2 शब्द मराठीतच नक्कीच मी बोलण्याचा प्रयत्न करतो. साहेब जर काही चुकलं तर माफी द्या, पण तुमचं इथं स्वागत आहे. आणि राहुलजी यांच्या माध्यमातून आम्ही बरेच असे क्रिकेट टुर्नामेंट आमच्या लहानपणापासून आम्ही बघत आलो. साहेब ते तुमचं योगदान आहे कलंबोली क्रिकेटला हे अविश्वसनीय आहे आणि आम्ही त्या कार्याची सराहना करतो. तुम्ही हे कार्य केलं, अशा भरपूर युवा यांना तुम्ही प्रोत्साहित केलं आणि मैदानावरती संधी दिली, याबद्दल मी मनापूर्वक तुमचा धन्यवाद व्यक्त करतो. बहुतेक मी चांगली मराठी बोललो आहे साहेब. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. डेफिनेटली प्रयत्न नक्कीच असणार आहे आणि हेच मराठी ही माझी माई बोली ही मी मानतो. माझा जन्म हितला, माझं कर्म हितला आणि हीच माती माझ्यासाठी आई है. तो चलते हैं मैदान पर दोस्तों. अब आखिरी ओवर पर ये आ चुका है, यानी आखिरी पड़ाव. अंजाम बहुत ही लाजवाब था, आगाज बहुत ही लाजवाब था, अंजाम थोड़ा उतना हमें मजेदार नहीं दिखने में मिला. बट 6 गेंदे अब जीतने के लिए 46 रनों की आवश्यकता. 6 गेंदे 46. अब डिफिकल्ट टास्क, कोई चमत्कार की आवश्यकता यहां पर हो सकती है. थोड़ी गुहार लगाई जाए क्योंकि दुआएं मैदान के बाहर से काम करती है, मैदान के अंदर कठिन परिश्रम बोलता है दोस्तों. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज थोड़ा अलजारी जोसेफ जैसा इनका लुक है, एक कैरेबियन प्लेयर जैसा इनका लुक है. डेफिनेटली थोड़ा लंबा रनअप, इनका नाम हमें पता नहीं है. समाधान, यस समाधान आ चुके हैं गेंदबाजी मार्ग पर. लंबा रनअप देखना होगा, लॉन्च किया गया है इन्हें आज. और क्या गति से, वाह लाजवाब समाधान. वो हम कहते हैं ना पिटारा खुलने के बाद उसमें से क्या निकलेगा, तो देखिए समाधान आया है दोस्तों. ये अगली पेशकश है इनकी ओर से, इनकी टीम की ओर से. समाधान बहुत ही लाजवाब, अच्छी गेंदबाजी, डीप में गेंदबाजी कर रहे हैं. बल्लेबाज के कदमों को पढ़ा जा रहा है यहाँ पर. और इस बीच मुकाबला एक अनुभवी खिलाड़ी राजू भाऊ जिन्हें हम कहते हैं, इस बीच स्ट्राइकर एंड पर है. 5 गेंदे 45 रन की आवश्यकता. क्या उतना आसान होगा? फिर एक बार लाजवाब गेंदबाजी, क्या गति है दोस्तों. देखिए सराहना करना चाहूंगा इस गेंदबाज की. मेरे हिसाब से ये इनका डेब्यू मैच है आज का, इफ आई एम नॉट रॉन्ग. सुहास, ये इनका डेब्यू मैच है. सुहास हमें दर्शा रहे हैं इनका डेब्यू मैच जरूर है. और पहली मैच में जो गेंदबाजी ये कर रहे हैं, नजर आ रहा है कि इनका भविष्य उज्जवल है. इसी तरह की प्रैक्टिस आपको चाहिए और ये आप बना कर रखिए, क्योंकि आने वाले समय में कलंबोली का क्रिकेट समाप्त नहीं होता. एक थोड़े दिन पहले एक वीडियो क्लिप जारी की गई थी पॉल सर द्वारा, जिसमें विजय शेठ खानोकर इनके माध्यम से जो ट्री प्लांटेशन का कार्य था, उसी के माध्यम से क्रिकेट की भी एक हल्की सी छवि दिखाई गई थी. और ये बताया गया था कि कलंबोली का मैदान एकमात्र ऐसा मैदान है जहां क्रिकेट का जुनून पूरे साल तरोताजा रहता है और यहां पर दीवाने हैं क्रिकेट के. और इसी तरह का खेल अगर आप बुनियादी तौर पे जारी रखेंगे तो आने वाले समय में आपके लिए बड़ी बड़ी सौगातें इंतजार कर रही है. इसी तरह की गेंदबाजी आप रखते रहिए. समाधान, एक समाधान पूर्वक गेंदबाजी आप कर रहे हैं मैदान पर. मौका नहीं दिया है दोस्तों बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक खेलने का. तारीफ करना चाहूंगा इस गेंदबाज की. अगली गेंद नजरों से ओझल हो जा रही है इनकी गेंद जब भी मैदान पर स्पर्श ले रही है. बढ़िया बढ़िया बढ़िया. अंपायर ने दर्शाया आउट ऑफ स्टिक गेंदबाजी थी, इसलिए वाइड दर्शाया, इसको दंडित किया गया. एक्स्ट्रा ये देखने हमें जरूर मिला है. जीतने के लिए 3 गेंदे 42 की आवश्यकता. 3 गेंदों पर 42, 3 बॉल्स 42. थोड़ा डिफिकल्ट टास्क जरूर है. 3 गेंदे 42. मेरे हिसाब से 98% या 99% कहना भी यहां पर रॉन्ग नहीं होगा कि कब्जा कर लिया गया है इस मुकाबले पर. और चेस्ट लेवल बॉल थी, कहीं ना कहीं इसको इनर एज लग के बहुत ही दूर तक गई. थर्ड मैन के रीजन में 4 मिल गए. 4 से हो गया इजाफा स्कोर बोर्ड में 29 के घर में. अब 2 गेंदे जीतने के लिए 38 यानी 38 रनों की आवश्यकता. 2 बॉल 38. गणेश है. मेरे हिसाब से कहीं ना कहीं मुकाबला इनके पाले में भी था, बट शायद डॉट गेंदों ने इन्हें परेशान किया है. और वो डॉट गेंद का आज ये लिस्ट बनाएंगे, अगले मुकाबले में जब ये परफॉर्म करने आएंगे तो उस पर नियंत्रण रखेंगे कि डॉट गेंदे भले ना हो. पिक कर दिया, बहुत ही बढ़िया, अच्छी दिशा से में खेला है. खिलाड़ी गेंद के नीचे बनेंगे सिर्फ और सिर्फ दर्शक. गेंद गई सीमा पार. काफी समय बाद हमें एक सिक्सर देखने मिला है बल्लेबाज गणेश के माध्यम से. समाधान देखिए गति के माध्यम से, ये गति का लगाव था बल्ले से
जहां स्पर्श हुआ और गेंद सीमा पार पहुंच चुकी है। इस बीच ये आखिरी गेंद इस इनिंग की, इस मैच की, और इस बीच डॉट गेंद बहुत ही बढ़िया तरीके से यहां पर जीत पर अपना परचम लहराया टीम रंजीत कट्टे पाटिल किंग्स 11 इस टीम ने। इन्हें पूरी तरीके से शुभकामनाएं मैं देना चाहूंगा। इस बीच मैं निवेदन करना चाहूंगा हमारे मंच पे कलमबोली की एक बुलंद आवाज और एक कर्तृत्ववान नेता राहुल जी चौहान, इनका यहाँ पर स्वागत सत्कार करने के लिए मैं दीपक जी से निवेदन करता हूं अपने शुभ हाथों से यहाँ पर हमारे आए इस मान्यवर का यहाँ पर स्वागत सत्कार करना है। कलमबोली की बड़ी